नमस्कार, देशोन्नती संपादकीमध्ये मी साक्षी आपले स्वागत करते। एक तर तू राहशील नाहीतर मी या टोकापर्यंत ताणल्या गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये पुन्हा सूर जुळण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली होती। परंतु राजकारण आपले रंग केव्हाही बदलू शकते याचा किंचित प्रत्यय नागपुरात आला। गेली 2.5-3 वर्षे एकमेकांचे तोंडही पाहण्याचे टाळणाऱ्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांनी तब्बल 15 मिनिटे हसत खेळत गप्पा मारल्या। त्यात राजकीय विषय होते की नाही हे त्यांनाच माहीत, परंतु संवादाचा सेतू पुन्हा जडू शकतो ही शक्यता मात्र या भेटीतून निर्माण झाली आहे। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः त्यांच्या दालनात गेले। तिथे दोघांमध्ये चर्चा झाली, शुभेच्छांचे आदान प्रदान झाले। त्यानंतर उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनाही भेटले। या भेटी औपचारिक असल्या तरी त्यातून एकमेकांबद्दलची कटुता दूर होण्यास किंवा कमी होण्यास मदतच होते। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या 5 वर्षात बरेच काही घडले, परंतु आज ते मागे जे काही झाले गेले ते सगळे विसरून काहीतरी नवे सकारात्मक होऊ पाहत असेल तर त्याचे स्वागतच करावे लागेल। अर्थात सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता विरोधकांना फार ताणून धरता येणार नाही। केवळ विरोधकांनाच नव्हे तर सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनाही फार ताणून धरता येणार नाही। उद्धव ठाकरेच्या भेटीने या दोन्ही नेत्यांना तसा इशारा मिळाला असेलच। यापुढच्या काळातही अशा भेटीगाठी वाढतच जाणार आहे। 5 वर्षे सत्तेशिवाय जगणे ही कल्पना अलीकडच्या काळात खूपच अस्वस्थ करणारी आहे। या सत्तेसाठीच गेल्या 5 वर्षात कितीतरी विचित्र तडजोडी झाल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे। त्यामुळे पुढच्या काळात भेटी लागी जीवा ही आस अनेकांना लागू शकते। अशाच राजकीय घडामोडी आणि अपडेटसाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।